मित्रांनो, तर एक अपडेट आहे. अपडेट अशी आहे की परभणी जिल्हा पोलीस भरतीमध्ये जे त्यांनी आपली उत्तर तालिका संकेतस्थळावर दिनांक 29/2026 रोजी जाहीर करण्यात आली होती. मग त्याच्यावर काहीतरी हरकती आल्या होत्या. उमेदवारांच्या उत्तर तालिकेत उत्तराबाबत आक्षेप आले होते. तर त्या अनुषंगाने त्यांनी काय केलं आहे, सर्व आक्षेप व हरकती सांगोपांग विचार करून आक्षेपातील खालील नमूद प्रश्नसंच या एक प्रश्नाचे उत्तरामध्ये अ व ब हे दोन्ही पर्याय बरोबर असल्याने ज्या उमेदवारांनी खालील दिलेल्या संचाप्रमाणे अ किंवा ब उत्तर गोल केले आहे त्या सर्व उमेदवारांना 1 गुण देण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांनी काय केलं आहे, एका प्रश्नाचं काय होतं, अ किंवा ब अशी दोन्ही प्रकारे त्याचं उत्तर बरोबर होतं. तर ज्या विद्यार्थ्यांनी तिचं अ किंवा ब दोन्हीपैकी एक जरी उत्तर टिक केलेलं असलं किंवा गोल केलेलं असलं त्याला त्याचे 1 गुण मिळणार आहे. तर इथे जर बघितलं तर आपलं जे ए सेट होता त्याच्यामध्ये तो 22 नंबरचा प्रश्न होता, बी सेट होता त्याच्यात 47 नंबरचा, आणि सी सेट होता त्याच्यात 72, आणि डी सेट होता त्याच्यामध्ये 97 नंबरचा हा प्रश्न होता. तर इथे जर बघितलं तुम्ही, लेखी परीक्षेचे आपले मिळालेल्या गुणांची यादी त्यांनी दिलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता 77, 80च्या आसपास मुलांना मार्क्स आहे. तर मला तरी वाटतं परभणीचा कट ऑफ हा कमी जाऊ शकतो ॲज कम्पेअर टू अदर जिल्ह्यांपेक्षा. तसंच कसं की जसं पुणे ग्रामीणचं झालं, भंडाराचं झालं, तर या ठिकाणी कसं आहे, कट ऑफ कमी गेले कारण मुळात जागा तिथे कमी होत्या. तर विद्यार्थ्यांनी फॉर्म सहसा कमी भरले असेल, त्याच्यामुळं पण कट ऑफ हा कमी जाण्याची शक्यता असू शकते. तर इथे बघितलं तर 81 मार्क्सवाला मला आत्ता विद्यार्थी दिसला आहे. तर ठीक आहे, असू शकतं 80च्या जवळजवळ मार्क्स, पण सहसा दिसण्यामध्ये 75 ते 80च्या मध्ये आहे, 81च्या मध्ये नाही दिसले. तर अशा प्रकारे ही आपली गुणवत्ता यादी होती. तुमची गुण तुम्ही चेक करू शकता या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर. ओके, टोटल 1070 विद्यार्थ्यांची ही लिस्ट आहे. विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन थोडं कमी होतं, इथं एकाच 10 प्रमाणातच घेतले. पण कसं आहे, विद्यार्थ्यांचे फॉर्म हा कला काही जिल्ह्यांमध्ये कसं झालं माहिती आहे का, की कमी जागा असल्यामुळे विद्यार्थ्यांचं तिकडं दुर्लक्ष झालं. मग तिथे ज्यांनी चान्स मारला, ज्यांनी फॉर्म भरला, त्यांची ते चांदी होऊ शकते, त्याच्यात काही वाद नाही आहे. कारण ऑब्वियसली काही हुशार विद्यार्थी असतील, ते पण जिथे जास्त जागा आहे तिथे त्यांना वाटतं की आपला लागण्याचे चान्सेस असेल बा तिथे, त्याच्यामुळं काय करतात विद्यार्थी, सहसा जास्त जागांकडे फॉर्म भरतात. पण अशा कमी जागांच्या जिल्ह्यामध्ये पण तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे. ज्याची तयारी फर्स्ट टाईम जे आले त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यात फॉर्म भरा. ओके, एक अनुभव घ्या, आणि नंतर मग तुम्ही कॉम्पिटिशनसाठी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता, जशी तुमची तयारी होईल तशी. इथे 80वरती एक विद्यार्थी दिसतो आहे. ओके, तर अशा प्रकारे ही आपली परभणी जिल्हा पोलीस भरतीचे लेखी मार्कांची लिस्ट होती. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला शेअर करा.